रसिकांनो नमस्कार. मी पूर्व आपल्या सगळ्यांचं नवतेज शलाकाच्या चौथ्या भागात मनपूर्वक स्वागत करते. रसिका हो, गेले 3 दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राला ज्या दिवसापासून सुरुवात झाली तेव्हापासून आपण महाकाव्यातील 3 स्त्रियांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला, ज्यामध्ये सीता, उर्मिला, द्रौपदी ह्या होत्या. आज आपण विचार करणार आहोत एक अतिशय कुशल अशी प्रशासक असणारी नागनिका हिच्याबद्दल, जिचे काही संदर्भ हे आपल्याला केवळ शिलालेख आणि ह्या सगळ्यातनच मिळतात. याविषयी अधिक जाणून घेऊया आजच्या भागात, खास आमच्या सर्व रसिकांकरता. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोकाशी. रमलखुन या यूट्यूब चॅनलने सातवाहन राणी नागनिका हिची माहिती तुम्हाला देण्यासाठी मला आमंत्रित केले आहे, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे खूप आभार. महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक आणि इतिहास तज्ञ वगळता राणी नागनिकेचे नाव फारसे कुणालाच माहिती नाही आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपण राणी नागनिकेबद्दल तिनेच मागे ठेवलेल्या काही पुराव्यांच्या आधारे माहिती करून घेणार आहोत. नाणेघाटातील सुप्रसिद्ध शिलालेख आणि काही नाणी हा तिने आपल्यासाठी मागे ठेवलेला अमूल्य असा ठेवा आहे. राणी नागनिकेची माहिती करून घेण्याआधी सातवाहन राजघराण्याबद्दल आपण जाणून घेऊया. इसवी सन पूर्व 235च्या सुमारास मौर्य सम्राट अशोक याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या 50 वर्षाच्या काळात मौर्य सत्तेला उतरती कळा लागली. सीमावर्ती प्रदेशांचे तुकडे पडू लागले आणि याच काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये सातवाहन सत्तेचा उदय झालेला दिसून येतो. सातवाहनांना पुराणांमध्ये आंध्रभृत्य असेही म्हटले आहे. सातवाहनांचा पूर्वेतिहास आपल्याला फारसा माहीत नाही, त्याबद्दल आपल्याकडे फारशी माहितीही नाही. मात्र त्यांचा पहिला महत्वाचा माहीत असलेला राजा होता, त्याचं नाव होतं सिमुक. सिमुक यानंतर कृष्ण किंवा कण्ण हा राजा झाला. तो बहुधा सिमुकाचा भाऊ असावा. कण्ण याचा स्वतःचा शिलालेख काही उपलब्ध नाही, परंतु त्याच्या काळामध्ये एक नाशिक येथील गुंफा क्रमांक 19 मध्ये आपल्याला एक दान दिलेले दिसून येते. यानंतर राजा झालेला आहे, त्याचं नाव आहे पहिला सातकर्णी. सातवाहनांच्या पहिल्या टप्प्यामधील हा सर्वात महत्वाचा राजा होता आणि याच सातकर्णीची पत्नी होती राणी नागनिका. आज राणी नागनिकेची माहिती तिनेच कोरवलेल्या नाणेघाटातील विस्तृत अशा शिलालेखांवरून आपल्याला माहिती करून घेता येते. नाणेघाट हा जुन्नर पासून सुमारे 35 किलोमीटरच्या अंतरावरती असलेली एक गुंफा आहे, मानवनिर्मित गुंफा आहे आणि या गुंफेमध्ये ठळक अक्षरामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये आणि प्राकृत भाषेमध्ये हा लेख कोरवलेला आहे. जुन्नर पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेली नाणेघाटातील ही गुंफा अनेक दृष्टीने अनन्यसाधारण अशा महत्वाची आहे. एक तर तिचे स्थान. नाणेघाट हा कोकण किनारपट्टीला हिंटरलँडमध्ये जोडतो. कोकण किनारपट्टीवरची चौल, कल्याण, सोपारा या बंदरांमधून इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास भरभराटीचा व्यापार निर्माण झालेला होता. हिट पॅलेस नावाच्या एका खलाशाने मान्सूनचे जे वारे असतात त्या वाऱ्यांची दिशा निश्चित केलेली होती आणि याचा परिणाम व्यापारामध्ये अत्यंत भरभराट होण्यामध्ये झालेला होता. रोमन व्यापारी आपला जो माल होता तो घेऊन या बंदरांमध्ये उतरत असत आणि नाणेघाटामार्फत मग पुढे सातवाहनांची जी महत्वाची शहरं होती, उदाहरणार्थ तेर किंवा जुन्नर किंवा प्रतिष्ठा म्हणजे पैठण, इथे आपला माल घेऊन जात असत. परंतु त्याकरता त्यांना नाणेघाट पार करणं अत्यंत आवश्यक होतं. याच नाणेघाटामध्ये हे प्रवासी, परकीय प्रवाशांचे तांडे थांबत असावे आणि या नाणेघाटामधील ह्या गुंफेचं दर्शन घेत असावे. गुंफेमध्ये गेल्यानंतर त्यांना दिसत असेल तो भिंतीवरती कोरवलेला अत्यंत भव्य असा शिलालेख, ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये अत्यंत सुंदर अशा अक्षरामध्ये हा लेख कोरवलेला आहे. याचबरोबर या गुहेमध्ये राणीने आपल्या राजघराण्यातील
काही व्यक्तींचे पुतळे कोरवलेले होते. पूर्णाकृती या पुतळ्यांना त्यांची नावे देखील दिली गेलेली होती. दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी हा अक्षरशः वॉल टू वॉल असा कोरवला गेलेला लेख खंडित झालेला आहे. तसेच या पुतळ्यांपैकी कुठलीही प्रतिमा आज अस्तित्वात नाही. ह्या लेख का भंग झाला, कधी भंग झाला, ह्या पुतळ्यांची नासधूस कधी केली गेली, कुणी केली, याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. त्यामुळे अत्यंत हवीहवीशी वाटणारी माहिती आपल्या हातातून निसटून गेली. परंतु जी काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे आपण या राणीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर या राणीची अशी स्वतःची नाणी सापडलेली आहे. ऍक्च्युली त्या नाण्यांना आपण जोड नाणी म्हणूया, कारण सातकर्णी आणि नागरिका या दोघांची मिळून अशी ही नाणी पाडली गेलेली होती. भारतातील राणीच्या नावाने पाडले गेलेले हे पहिले महत्वाचे नाणे. बघा, इतकी महत्वाची ही राणी आहे, परंतु आधीच मी सांगितल्याप्रमाणे फार लोकांना हिच्याबद्दल माहिती नाही. अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत असलेली नाणेघाटातील ही गुंफा 1828 मध्ये विल्यम साइक्स याच्या नजरेस पडली. विल्यम साइक्स हा काही पुरातत्व शास्त्रज्ञ किंवा प्राचीन लिपींचा अभ्यासक नव्हता आणि आजूबाजूला जुन्नर परिसरामध्ये असलेल्या बौद्ध लेण्यांप्रमाणे ही देखील एक बौद्ध लेणं असावं आणि हा लेख देखील एखादा दानपर लेख असावा असे त्याला वाटले आणि त्याने आपल्याला जमेल तशी एक रेखादृष्ट प्रत म्हणजे आय कॉपी बनवली. या संबंधीचा एक रिसर्च पेपर 1833 मध्ये त्याने बॉम्बे लिटररी सोसायटी मध्ये वाचला आणि या पेपरचं नाव होतं इन्स्क्रिप्शन्स ऑफ द बुध केव्स नियर जुन्नर. हा पेपर पुढे 1837 मध्ये प्रसिद्ध झाला. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, म्हणजे 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप याने अखेरीस ब्राह्मी लिपीचे वाचन केले. त्यानंतर अनेक तज्ञांच्या नजरेखालून हा लेख गेला. उदाहरणार्थ भगवानलाल इंद्रजींनी याबद्दल काही टिप्पण केलेलं आहे. मात्र याचा एक पूर्ण जी वाचन असतं आणि त्याचं जे इंटरप्रिटेशन असतं ते जॉर्ज ब्युलर यांनी 1883 मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध केले आणि भारतीय इतिहासामधील एक मानाचे स्थान या लेखाला आहे. प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीमधील या लेखांमध्ये ऐतिहासिक माहिती तर आहेच, परंतु अंकांच्या दृष्टीने म्हणजे न्यूमरल्सच्या दृष्टीने सुद्धा हा लेख एक वैशिष्ट्यपूर्ण लेख ठरतो. भारतात अनेक ठिकाणी महान अशा राजांनी आपापले शिलालेख कोरून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ अशोकाच्या राजाज्ञा किंवा सम्राट खरवेलाचा शिलालेख किंवा समुद्रगुप्ताचा अलाहाबाद स्तंभावरील प्रशस्ती. परंतु कुठेच आपल्याला या राजांच्या किंवा त्यातील राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा दिसत नाही. मात्र हा लेख देखील या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मागेच म्हटल्याप्रमाणे या गुंफेमध्ये 8 राजघराण्यातील व्यक्तींच्या पूर्णाकृती प्रतिमा होत्या आणि या प्रतिमांना त्या व्यक्तींची नावे दिलेली आहेत. या 8 प्रतिमा कोणत्या होत्या त्या आता आपण जाणून घेऊ. डावीकडून सुरुवात करता सर्वात पहिली जी प्रतिमा होती तिथे नाव लिहिलेलं आहे रायसिमुख सातवाहनो सिरिमतो. हाच राजा जो मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे सातवाहन घराण्यातील हा पहिला महत्वाचा राजा होता. आज दुर्दैवाने या पुतळ्यांचे कुठलेही अवशेष तिथे नाहीत. काही ठिकाणी आपल्याला फक्त पाय असावेत अशी अंधुकशी पुसटशी शंका येते, इतकंच काय ते उरलेलं आहे. या खालचे शिलालेख तेही आता अगदी अंधुक झालेले आहेत. ते जर नसते तर आपल्याला याबद्दल काहीच कल्पना आली नसती की इथे लेख होते. तर हा पहिला राजा आहे, त्याला लावलेल्या ज्या पदव्या आहेत, त्या ज्या काही उपाध्या आहेत, त्याला सिरिमतो म्हटलेलं आहे. राय सिमुख सातवाहनो सिरिमतो, यावरूनच त्याला दिलेला आदराचा दर्जा जो आहे तो आपल्याला दिसतो. आणि सर्वप्रथम ही जी प्रतिमा आलेली आहे त्यावरून देखील आपल्याला कळतं की घराण्यातली मोठी वडीलधारी प्रथितयश अशी व्यक्ती असावी. आणि त्यानंतरची अत्यंत महत्वाची आणि गमतीशीर गोष्ट अशी की यानंतर इथे कृष्णाचा पुतळा यायला हवा होता, म्हणजेच कर्णाचा पुतळा यायला हवा होता, किंवा
राणी नागनिकेच्या पतीचा म्हणजे प्रथम सातकर्णीचा पुतळा यायला हवा होता, पण तसे न होता सिमुकानंतर थेट राणी नागनिकेचा पुतळा येतो. इथे तिचं नाव देवी नायनिकाय असं आलेलं आहे. नाण्यांवरती तिचं नाव नागनिका आहे आणि या प्रतिमा लेखामध्ये तिला देवी नयनिका असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी की जो प्रदीर्घ लेख आहे त्या लेखामध्ये या राणीचे नाव जिथे कुठे आलेलं असेल, दुर्दैवाने तो भागच आता नष्ट झालेला आहे. म्हणजे आता अवेलेबल असलेल्या इन्स्क्रिप्शनमध्ये या राणीचं नावच नाहीये. त्यानंतर तिसरा पुतळा येतो. त्या तो पुतळा रौच सिरी सातकर्णीनो म्हणजे प्रथम सातकर्णीचा पुतळा होता. यानंतर राणीच्या मुलांची म्हणजे सातवाहन राजपुत्रांची नावं येतात. त्यातील पुढचा पुतळा येतो तो कुमारो भायलचा पुतळा येतो. नंबर 5चा पुतळा जो आहे तो आपल्याला दृष्टीने महत्वाचा ठरतो, थोडासा गोंधळ निर्माण करणारा ठरतो, कारण लेबल सकट हा पुतळा पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यामुळे एक्झॅक्टली इथे कोणाला स्थान दिलं गेलेलं होतं हे आपल्याला समजत नाही. पुढचा पुतळा येतो ते नाव विचित्रच आहे. विचित्र अशासाठी की हे नाव राजघराण्यातील वाटत नाही. यांना राया म्हटलेलं नाही किंवा याला रौ म्हटलेलं नाही किंवा याला राजकुमार या अर्थाने कुमार म्हटलेलं नाहीये, तर याला महारठी त्रणकैरो असं म्हटलेलं आहे. आता हा महारठी त्रणकैरो आता कोण आणि त्याला राजघराण्यात स्थान का, मग हा नागनिकेचे पिता असावा का, या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा तज्ञांनी केलेली आहे. नंबर 7 आणि नंबर 8चे पुतळे जे आहेत ते कुमारो हकुसिरी आणि कुमारो सातवाहनो अशा नावांचे आहेत. आणि हे सगळे म्हणजे भायल, हकुसरी आणि सातवाहन हे नागनिकेचे पुत्र असावे. मात्र एक गमतीशीर गोष्ट अशी की जो लेख कोरलेला आहे, जो प्रदीर्घ लेख आहे, त्या लेखामध्ये राजाचं नाव वेदिश्री आलेलं आहे. आणि ते वेदिश्री नाव या 5 नंबरच्या पुतळ्याचं होतं का, याचं उत्तर आता आपल्याला देणं शक्य नाही. आता या प्रदीर्घ लेखाकडे आपण वळूया. सर्वप्रथम पाहूया की या लेख वाचण्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत. सर्वात पहिली आणि महत्वाची अडचण म्हणजे हा लेख अनेक ठिकाणी भग्न झालेला आहे. त्यामुळे त्रुटीत अशा या लेखाचं वाचन करणं आणि त्याचा अर्थ प्राप्त करणं हे फार अडचणीचं ठरतं. दुसरी महत्वाची त्रुटी अशी की या लेखामध्ये कुठेही तारीख नाही. सातवाहन लेखांमध्ये, शिलालेखांमध्ये आपल्याला जी तारीख दिलेली आढळते ती त्या राजाचं शासन वर्ष, ज्याला संवत्सर म्हटलं जातं, तसेच तो दान ज्या वेळेस दिलं गेलं त्यावेळेस कुठला ऋतू होता, वर्षा, ग्रीष्म, हेमंत यापैकी कुठला ऋतू होता, पक्ष कुठला होता आणि त्यातील दिवस कुठला होता, यावरून ती तारीख समजणे थोडंसं कठीण जातं, कारण त्यावरून आपली अचूक तारीख काढता येत नाही. ही दुसरी त्रुटी झाली. त्यानंतर या लेखामध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे राणी नागनिकेचे नाव कुठेच येत नाही. या लेखातील जो राजा आहे त्या राजाचे नाव वेदिश्री आलेले आहे आणि वेदिश्री हे नाव प्रतिमा लेखांमध्ये येत नाही. ह्या झाल्या त्रुटीच्या बाजू. मात्र त्याही टाळून अनेक प्रकारची माहिती आपल्याला या लेखातून मिळते. उदाहरणार्थ प्राचीन शिलालेखातील परंपरेनुसार सुरुवातीस देवतांना नमन केलेले आहे आणि या देवतांची नावे जर मी तुम्हाला सांगितली तर ती अशा पद्धतीने आहेत की इंद्र, संकर्षण म्हणजे बलराम, वासुदेव, त्यानंतर यम, वरुण, कुबेर, इंद्र आणि कार्तिकेय म्हणजे कुमार यांना नमन केलेले आहे. या लेखांवरनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्या काळामधले कुठल्या देवतांचं पूजन केलं जात असेल याची एक कल्पना येते. या वर्णनावरून वासुदेव परंपरा महाराष्ट्रामध्ये त्या काळात होती, परंतु हा लेख पूर्णपणे वासुदेव परंपरेचा आहे असंही म्हणता येणार नाही, कारण या लेखाचा मूळ उद्देश या राजाने आणि राणीने म्हणजे सातकर्णी आणि नागनिकेने केलेले विविध वैदिक यज्ञ आणि त्या यज्ञांची माहिती, त्या यज्ञांमध्ये दिलेली विविध दानं नोंद करणं हा होता. प्राचीन शिलालेखांमध्ये जो शिलालेख कोरवणारा राजा होता त्याचे नाव आणि त्याच्या उपाध्या तर येत असतच, परंतु त्याच्या पूर्वजांची माहिती देखील तिथे दिली जात असे. नाणेखाटातील लेखामध्ये देखील याच पद्धतीने माहिती आलेली आहे.
तिथील या लाणेघाटाच्या लेखामध्ये जो राज्यकर्ता राजा होता, जो रुलिंग राजा होता, त्याचं नाव रो वेदिसिरिस असं आलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती मिळते ती वेदिसिरिसा रो असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर एक महत्वाच्या राजाचं जे वर्णन आलेलं आहे त्याला अप्रतिहत चक्र दक्षिण पथ पती असं त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे दक्षिण पथाचा स्वामी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे वर्णन सिमुकाचे आहे की सातकर्णीचे आहे याबाबत निश्चितता नाही. त्यानंतर एका महारथीचे वर्णन इथे आलेले आहे. महारथीचे वर्णन यापूर्वीच प्रतिमा लेखामध्ये होतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि अंगीय कुलाचा वर्धक असं त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर एक य असा शब्द ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला दिसतो. तर विद्वानांचे असं मत आहे की तो बालाय असा शब्द असावा आणि हा महारथी म्हणजेच नागनिकेचे वडील ज्याचा उल्लेख ह्या प्रतिमा लेखामध्ये आहे तेच असावे असं आपल्याला वाटते. परंतु हे सगळं कंजंक्चर मांडणं थोडंसं कठीण आहे. सातकर्णी जो आहे त्याचं नाव महतोमह असं त्याची पदवी आलेली आहे. आणि राणीचं नाव तर नष्ट झालेलं आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेदिसिरीला रव म्हटलेलं आहे, परंतु ही जी राणी आहे तिचं वर्णन मात्र सुदैवाने तिथे टिकून राहिलेलं आहे. आणि तिचं जे वर्णन केले गेलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे. मासोपवासिनी म्हणजे महिनोन-महिने उपवास करणारी, गृहतापसी म्हणजे घरामध्ये राहून एका संन्यस्त वृत्तीने राहणारी, चरित ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्याचे जीवन व्यतीत करणारी, अशा तऱ्हेची एका स्त्रीचं ते वर्णन आहे. आणि यावरून आपल्याला असं वाटतं की हा लेख कोरवताना तिचा मुलगा राजा झालेला असावा, सातकर्णी राजाचा मृत्यू झालेला असावा आणि संन्यस्त वृत्तीने घरामध्ये राहून एक विधवा स्त्री जशी राहायला हवी तशा तऱ्हेने हे राणीचं जीवन आपल्याला दिसतं. अशाच तऱ्हेची आपल्याला वर्णन हे गौतमी बालाश्रीचं देखील दिसतं. ही सातवाहन राजघराण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील अत्यंत महत्वाची राणी होती. दुर्दैवाने तिच्याबद्दलही आपल्याला माहिती नाही, तिच्या मुलाबद्दलही माहिती नाही. नाशिकच्या पांडव लेण्यामध्ये बौद्ध लेणी जी आहे तिथे केव नंबर 3 याला आपण देवी लेणं म्हणतो, तिथे तिने आपल्या मुलाचा विस्तृत असा लेख कोरवून ठेवलेला आहे. तर ही गौतमी बालाश्री देखील अशीच विधवा झालेली होती आणि तरी देखील तिचा राज्यकारभारावरती दबदबा होता. आणि याच पद्धतीने नागनिकेचाही राज्यकारभारावरती थोडासा वचक असावा आणि सातवाहन राजघराण्यातली ती अत्यंत राजकीय दृष्ट्या महत्वाची व्यक्ती असावी. सातकर्णी असताना देखील, सातकर्णीच्या मृत्यूनंतर देखील, मुलगा राज्य करताना असताना देखील ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आणि या लेखातून वारंवार आपल्याला हे प्रतीत होतं. यानंतर येतं ते सातवाहन राजा आणि राणीने दिलेल्या दानांच्या विस्तृत असा जो उल्लेख आहे. दखिना दिना असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अनेक प्रकारचे वैदिक यज्ञ त्यांनी केलेले होते. अग्नाध्येय, अंगारिक, राजसूय आणि अश्वमेध यज्ञ यासारखा अत्यंत प्रदीर्घ असा चालणारा, अत्यंत खर्चिक असा चालणारा हा जो यज्ञ होता हा असमेधो बितियो असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक नव्हे तर दोनदा त्यांनी हा अश्वमेध यज्ञ केलेला होता. त्यानंतर गार्गातिरात्र, आप्तोर्यार्म, गवामान्य असे अनेक यज्ञ त्यांनी केलेले होते. एक शब्द असा येतो 17व्या ओळीमध्ये ज्याला तिथे संयम असं म्हटलेलं आहे. इथे जाणकारांचं असं म्हणणं आहे की काही यज्ञ हे राणीने स्वतः केलेले होते, बाकीचे सर्व यज्ञ तिने निश्चितच आपल्या पतीबरोबर केलेले होते. वाजपेय यज्ञाचा उल्लेख देखील असाच महत्वाचा आहे. वाजपेयी यज्ञामध्ये दिलेलं दान जे होतं त्याच्यामध्ये 289 हा एक संख्या येते आणि 289 ही संख्या 17चं स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ आहे. ही एक महत्वाची नोंद इथे करावीशी वाटते. त्यानंतर आधीच मी म्हटल्याप्रमाणे पार्सार्पक आणि कार्शापण अशा या त्या काळामधल्या काही चलनांचा उल्लेख इथे येतो. पसारपक हे दान दिलेले हे चलन असावे, दान दिलेले जो अमाऊंट होती ती पसारपक असावी. आणि कार्शापण किंवा कहापण हे त्या काळामधलं सातवाहन काळातलं चलनाचं चलन होतं.
आणि मोठमोठ्या संख्या आपल्याला इथे दिसतात. म्हणजे 20,000, 10,001 अशा तऱ्हेच्या रक्कम जी होती दिलेली, दान केलेली होती, ती रक्कम आपल्याला दिसते. प्राचीन काळामधल्या एवढ्या मोठ्या प्रकारच्या संख्यांचा उल्लेख या लेखामध्ये सर्वप्रथम आपल्याला येतो. दान देताना देखील त्यांनी हजारो गायी, अनेक हत्ती, घोडे, त्यानंतर रथ, त्यानंतर उत्तम प्रकारची वस्त्र, एका ठिकाणी तर 60,000 कार्शापण दिल्याचा उल्लेख येतो. अशा तऱ्हेचा सातवाहन घराण्यातील ऐश्वर आपल्याला ओथंबून वाहिलेलं इथे दिसतं. आणि हे सगळं जे परकीय प्रवासी होते त्यांच्या दृष्टीस पडावं या दृष्टीने हा लेख कोरवलेला होता, हे आपल्याला कुठेही विसरून चालणार नाही. अशा तऱ्हेने ह्या आणखीन एक महत्वाचा शेवटचा उल्लेख या लेखामधला म्हणजे या लेखामध्ये भारतातील सर्वात प्रथम लँड ग्रँट किंवा गावांचं डोनेशन दिल्याचा आपल्याला उल्लेख आढळतो. पुढे गुप्त काळात जाईपर्यंत तर भारतीय अर्थव्यवस्थेवरती ह्या लँड ग्रँट्स किंवा या जमिनी संदर्भाच्या दानांनी आपला एक मोठा ठसा उमटवलेला होता. तर याची सुरुवात आपल्याला ह्या नागनिकेच्या लेखामध्ये दिसते. दुर्दैवाने कुठली दावं दिली गेली, कुठल्या गावांची नावं काय होती, कोणत्या ब्राह्मणांना दिली गेली याचा उल्लेख आपल्याला इथे मिळत नाही. हा नाणेघाटातील वैदिक लेख भारतातील सर्वात प्रथम असा आलेला हा वैदिक लेख आहे. सातवाहनांचे ऐश्वर्य, सातवाहनांची प्रॉस्पॅरिटी, त्या काळामध्ये भरभराटीला आलेला आंतरराष्ट्रीय व्यापार, नागनिकेचं स्वतःचं व्यक्तिमत्व, नागनिकेचा राजकीय दबदबा ओथंबून वाहिलेला असा माहितीने ओथंबून वाहिलेला असा हा लेख आहे. आता आपण वळूया तिसऱ्या घटकाकडे आणि ते घटक म्हणजे जे जोडनाणं जे होतं त्या जोडनाण्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. नागनिका आणि सातकर्णी यांनी प्रचलनात आणलेले हे जोड नाणे भारतातील अशा प्रकारचे सर्वप्रथम नाणे आहे. नागनिका ही नाण्यावर नाव असलेली भारतातील सर्वात प्राचीन अशी राणी आहे आणि ती महाराष्ट्रातली आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच. या नाण्यावरती एका चौकटीमध्ये ज्याला आपण कार्टूश सुद्धा म्हणू शकतो त्याच्यामध्ये नागनिकाय असे राणीचे नाव स्पष्ट लिहिलेले आढळते आणि नाण्याच्या सभोवताली सातकर्णी याचे नाव लिहिलेले आहे. या नाण्याच्या पाठीमागच्या बाजूवरती अश्वमेध यज्ञाच्या घोड्याचं चित्र आहे आणि हेच आपल्याला सजेस्ट करतं की हे नाणं एक कॉमेमोरेटिव्ह नाणं असावं, म्हणजे अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी खास पाडलेलं नाणं असावं. हे नाणं सर्वप्रथम चिन्मूळगुंद यांच्या नजरेस पडलेलं होतं आणि त्यांनी हे चांदीचे नाणे असावे अशा तऱ्हेचा उल्लेख केलेला आहे. परंतु आता तज्ज्ञांचं मत असं पडतंय की हे कदाचित व्हाईट पोटीन चे नाणे असावे आणि चिन्मूळगुंदांना त्यामुळे हे चांदीचे असल्याचे वाटले असणे शक्यता आहे. यानंतर असाही एक प्रवाद आहे की हे नाणं अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी पाडले असले तरी ते इतर कुठल्याही अवेलेबल त्या काळातल्या नाण्यांवरती पाडले गेलेले होते, म्हणजे ओव्हरस्ट्राईक केले गेलेले होते. अश्वमेध यज्ञामध्ये पट्टराणीचे अत्यंत महत्वाची अशी भूमिका असते शास्त्रानुसार आणि त्यामुळे इथे नागनिकेचं नाव येणं अगदी संयुक्तिकच आहे. राजाचे नाव रवोसिरी सातकणीस असं सर्क्युलर त्या नाण्याच्या फ्लॅनवरती कोरलेलं असतं आणि हे नाणं भारतीय नाणकशास्त्राच्या दृष्टीने, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचं नाणं आहे. याहूनही अधिक माहिती या लेखामध्ये आहे, परंतु वेळेच्या परत्वे इथेच थांबूया. आणि मला असं वाटतं की या मालिकेद्वारे आपल्याला राणी नागनिकेची योग्य ओळख झाली असेल. आपण जरूर आवर्जून नाणेघाटात भेट द्या, ब्राह्मी लिपी शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून राणी नागनिकेला जाणून घ्यायचा प्रयत्न करा. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. रसिक हो, आत्ताच आपण नागनिका या अतिशय वेगळ्या, बऱ्यापैकी अपरिचित असणाऱ्या अशा वेगळ्या स्त्रीबद्दल जाणून घेतलं. उद्याच्या भागात आपण जाणून घेऊया प्रभावती गुप्ता ह्या गुप्त काळातल्या एका अतिशय सक्षम अशा प्रशासक म्हणून काम करणाऱ्या स्त्रीबद्दल. तेव्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.